शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर 20% हमखास नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल 24,20,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी संबंधित तरुणाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। प्रताप लिंबाजी दौटे असं फसवणूक झालेल्या तरुणाचं नाव आहे। वांबोरी घाटामध्ये डोंगराळ शिवारात वन विभागाच्या हद्दीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह 2 गोळी टाकून दरीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। सदर व्यक्तीची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह या ठिकाणी आणून टाकल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला। या प्रकरणी MIDC पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर तांदळे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे। महापालिकेत आता महापौर आणि उपमहापौर हे 2 मुख्य पदाधिकारी निवडल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक पदांवर कोणाची वर्णी लागते याची ओढ लागली आहे। यासाठीचा मुहूर्त 26 फेब्रुवारीचा जाहीर झाल्याने इच्छुक उत्साहित झाल्यात। यावर मनपा निवडणुकीत पराभूत झालेले पावन करून घेतले जातात की सामाजिक क्षेत्रातील चांगल्या चेहऱ्यांना संधी मिळते याची उत्सुकता आहे। याशिवाय स्वीकृत नगरसेवक पद महापौर उपमहापौर पदांप्रमाणे सव्वा वर्षासाठी असणार की पूर्ण 5 वर्षासाठी याची उत्सुकता आहे। सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावरील नवलीनगर परिसरात मंगळवारी दुपारी मुलानेच आईच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे आईचा खून करून मुलगा मृतदेहा शेजारी बेडवर बसून गोट्या खेळत असल्याचं पोलिसांनी पाहिलं। या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। बेबी सुधाकर गवारे असे मयत महिलेचं नाव असून तिचा मुलगा सुहास सुधाकर गवारे याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। शहरात बागडपट्टी येथील ढोणे गल्लीत राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत जुगारीसह सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला। तोफखाना पोलिसांच्या हद्दीत असलेला हा जुगार अड्डा अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरू होता। विशेष म्हणजे या जुगार अड्ड्यावर अनेक प्रतिष्ठितांचा डाव सुरू असतो। सुपे पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांनी नुकताच या अड्ड्यावर छापा टाकत 21 जुगाऱ्यांना ताब्यात घेतलाय। त्यात विशाल नाकाडे यांसारख्या काही प्रतिष्ठितांचा देखील समावेश आहे। या कारवाईमुळे शहरात जुगारांचे धाबे दणाणल्यात। ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये अनेक प्रतिष्ठितांचा समावेश आहे। त्यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला। शहराची खबरबातमध्ये इथे संपतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।